नमस्कार मंडळी, मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे विठ्ठलाच्या कानामध्ये जे मासोळी असतात ते आम्ही बनवलं आहे आणि त्याच्या संदर्भात थोडीशी माहिती आहे तेही तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करतो आहे। तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। तर चला आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया। विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल। विठ्ठल हा श्रीहरीचा द्वापार युगातील दुसरा तर दश अवतारातील 9वा अवतार मानले आहे। आज आपण मासोळीबद्दल थोडंसं जाणून घेणार आहोत। प्रत्येकाला हा प्रश्न पडतच असतो की माशांनी पांडुरंगाच्या कानात स्थान कसे काय मिळवले असतील, विठ्ठलाच्या कानात मासा असण्याचे काय कारण आहे। मी असंच वाचत होतो, शोधत होतो की विठ्ठलाच्या कानामध्ये मासोळी का घालतात। याचे असे एक मूळ कारण मला आवडले की हे मासे विकार विसरण्यासाठी सांगतात। मुळात मानवी शरीराला 9 छिद्रे असतात, त्यापैकी कान हा एक असा अवयव आहे की तो आपण सहजासहजी बंद करू शकत नाही। हे केवळ समाधीमध्येच शक्य असते। मासा हे अपतत्वाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते। अपतत्व म्हणजे काय? नदी, तलाव, समुद्र, अश्रू, रक्त, पाचक रस। त्यामुळे जोपर्यंत अपतत्वावर विजय मिळत नाही तोपर्यंत वायुतत्वापर्यंत पोहोचू शकत नाही। वा, हे तर खूप छान लिहिलेलं आहे। मी असंच वाचत होतो, मला हे खूप मनाला भावलं। कारण हे साध्य केले तरच समाधीत जाऊन ध्वनीवर नियंत्रण मिळवता येते, जे आपल्यासाठी अशक्य आहे। म्हणजेच ज्यावेळेस आपण समाधीमध्ये जाऊ आपले कान बंद करणे सोपे जाते आणि याचेच प्रतीक म्हणून विठ्ठलाच्या आणि रुक्मिणीच्या कानातही मासा असल्याचे सांगितले जाते। खरंच खूप छान एक लेख मी वाचलेला आहे, ते तुमच्यासोबत मी शेअर करतो आहे। कारण की मी खास आपल्या विठ्ठुरायासाठी मासोळी बनवत आहे आणि त्याचा औचित्य साधूनच मी हा थोडंसं वाचन केलेलं आहे आणि ते तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे। आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप म्हणजे खूप भक्तिमय आहे। कारण की ज्यावेळेस मी मासोळी बनवत होतो ना, खरंच मी सुद्धा खूप तल्लीन झालो होतो, विठुरायाचे गाणे ऐकत होतो। इतकं प्रसन्न वाटलं ना की बस। तर नक्कीच तुम्हाला आवडेल आणि ज्यावेळेस हे मासोळी पूर्ण कंप्लीट होईल तर तुम्हाला सुद्धा हे खूप म्हणजे खूप आवडेल, मनाला भावेल। देई माझं प्रेम सर्व काळ, देई प्रेम गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, रूप गोड तुझे नाम। देई माझं प्रेम सर्व काळ, देई प्रेम, देई माझं प्रेम सर्व काळ, देई प्रेम गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, रूप गोड तुझे नाम। सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती। रखुमाईच्या पती सोयरिया, रखुमाईच्या पती सोयरिया, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, रूप गोड तुझे नाम।
विठू माऊली ये हाची वर देई, विठू माऊली ये हाची वर देई. विठू माऊली ये हाची वर देई, विठू माऊली ये हाची वर देई. संचारुनी राही हृदयी माझ्या, संचारुनी राही हृदयी माझ्या. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. तुका म्हणे काही न मागो अनिक, तुका म्हणे काही न मागो अनिक, तुका म्हणे काही न मागो अनिक, तुका म्हणे काही न मागो अनिक. तुझ्या पायी सर्व सुख आहे, तुझ्या पायी सर्व सुख आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. देही माझ प्रेम सर्व का देई प्रेम, देई माझ प्रेम सर्व का देई प्रेम. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, रूप गोड तुझे नाम, गोड तुझे नाम, गोड तुझे नाम.